अरे करू काय ते गेले पुढे, आपण राहिलो हे आपण वरती आलो. आता त्यांना वरती मुलांना घेऊन चढायला जमलं असतं. ह्याला चणे खाणार. गार कोकण बघायला आलो आम्ही. गार कोकण काय कोकण अरे मळियो मासा कुठे आहे? मळियो कुठे आहे? तर आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू संगमेश्वरला आणि भाई आलाय रिक्षा घेऊन घ्यायला. तर 12 वाजलेत आणि 11:30चा टायमिंग आहे. तर 12:30 म्हणजे 1 तास गाडी पुढं मागं चालते. आणि आज सकाळपासून काय बोलण्यात आलं नाही. तर मी स्वागत करतो. तर कशा आहेत सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज होता रविवार, तो मेगा ब्लॉग. आणि फर्स्ट टाइम मेगा ब्लॉगमधून मी ट्रेनने ट्रॅव्हल केला आणि हालत जाम झाली माझी. तर हार्बर लाईनचा आज मेगा ब्लॉग होता. तर सायनवरून कुर्ला आणि मग कुर्ल्यावरून पनवेल. तर सायनला जाम गर्दी, परत कुर्ल्यावरून पनवेलला जाणाऱ्या लोकांची वेगळी गर्दी. आणि त्यानंतर मग पनवेलला आल्यानंतर गाडी टायमाला आली आणि मग चढलो. तेव्हा होती थोडीफार गर्दी होती. वरच्या सीटवर होतो. गाडी पूर्णपणे खाली आहे. तिकडे आहे तामणकर राजू. तर राजने नवीन ओपन केलंय. कुठं चला? अदृश्य शक्ती आहे ती एक. दरवाजा आपोआप बंद होतो. अदृश्य शक्ती आहे ती एक. तर जसं मला सपोर्ट केलात तुम्ही तसंच राजला देखील करा. त्याला नक्की बघा. फक्त त्यानं शॉर्ट्स टाकला नाही अजून. ब्लॉग आणि याचे बाकी आहेत भरपूर. तर पावसानिमित्त आता आलोय गावाला. पण काय माहिती नाही. क्रॉसिंग नाही लागणार. आत्ता कुठं लागेल क्रॉसिंग. आणि सगळा काळोख बाहेर. तर गाडीला लागलाय क्रॉसिंग आणि क्रॉसिंग निमित्त बाहेर बसलोय बेंचच्या तिथं. तर गाडीमध्ये पण जराशी गर्दी होती पण आता झाली आहे पूर्णपणे ती खाली. आणि आमची लागणार आता वाट, कारण की आम्ही गाडीचा एकदम शेवटून जो चौथा डबा आहे त्याच्यात बसलोय ह्या डब्यामध्ये. आणि भरपूर पुढे आता चालत जायचंय. तरी पण मी ह्याला बोलत होतो की पुढे जाऊया पण नाही, ह्याला मागत बसायचंय. आता काय बोलू शकतो. आलाय असू दे. भाई तिथं झोपून वैतागला असेल. लवकर आलाय तो कधीचा येऊन 10:30 की 10 वाजता येऊन रिक्षा लावल्यानं झोपलाय. तर बघूया उद्या सकाळी काय ते वातावरण आपल्याला कळेल की एकंदर काय कसं आहे ते. आणि भोंगा वाजलाय आणि आता क्रॉसिंग वाटत झालंय आणि सुटेल आता गाडी. तर परत जाऊन गाडीत बसूया. स्टेशन झालं 2 मिनिटावर. आरवलीला आलोय. आता फक्त संगमेश्वर नाही, सॉरी, मध्ये आहे किडवई नगर नाही, कडवई काहीतरी हा स्टेशन नवीन झालंय. आणि हा बघा, हा एक निद्रेच्या समाधीत असा विलीन झालाय. गोड झोपेत विलीन झालाय तो. हे आणि आलोय आम्ही, पोचलोय गावी. संगमेश्वर रोड.
रिक्षा तू चालवतोय, मी जातो. मी भाई आणि चालत येतो घरीपर्यंत. तो बॅटऱ्या आणलेल्या आहेत ना, कपाळाला लावतो आणि चालत येतो. चाललास रे तू? आवाज दे भाईला. होय होय भाई आता खाली असेल. भाई आता खाली असेल. विंगस्टार विंगस्टार आलोय घरी आणि आल्या आल्या जरा वज्रावून जाऊन येऊया. आणि ही बॅटरी आहे ती मासे घेतली आहे मी, म्हणजे खेकडे मासे असे दिसतील म्हणजे डोक्याला लावायचे. काय चला चला तर थोरला वजर आहे म्हणजे जो घराखालचा, तर तिथं आम्ही जाऊन आलो तर बघून. तर अजून पाणी आणि काय गेले नाही त्याच्यावरून. आणि आता आम्ही जातोय खाली. तर जाऊन येऊया आता, बघून येऊया. थांब 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 पानाखाली दाखव दाखव पिल्ला दाखव एकदा. हां एवढी मोठी पिशवी आहे, तो टाकलेली नाही ना? नाही, पिशवी काहीतरीच मोठी आहे आपली. आलोय घरी आता. आणि आल्या आल्या गेलो होतो बघायला मासे. तर एक सुरुवात म्हणजे अशी हिरव्यानी झाली. आणि आता परत येताना भाईनं आणि राजनं अशी रॅन्डम अशी बॅटरी मारल्यानंतर तेव्हा आम्हाला आमच्याच घरावरती 4 ते 5 ससे हे दिसण्यात आले. आणि आत्ता हा व्लॉग इथंच एंड. कसा
कसा वाटला व्लॉग. आणि आज उद्यापासून गावच्या हिरवळ वातावरणाची एक सुरुवात होती आणि आता रात्र आहे आणि त्याला भाज्या कमी नाही झालेल्या आहेत ते बघा. आणि आता झोपूया. तर गुड नाईट.